कारण ते म्हणजे विदर्भातल्या प्रत्येकाला माहिती आहे, की प्रत्येकाने गोरज पाक 5-5, 6-6 पिढ्या खाल्लेला आहे आणि त्यांना अशा पद्धतीची नोटीस न देता द थेट गोरज भांडार बंद करून टाकलं गेलं आणि नंतर मग म्हणजे नागपूरच्या खंडपीठाने सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय दिला. तर म्हणजे हा प्रश्न असा सगळ्यांना पडला होता, की ह्या ज्या आयकॉनिक म्हणू आपण संघटना आहेत, ज्या सामान्य लोकांसाठी केल्यात. कारण तिथे सप्लाय चेन होती, दुग्ध व्यवसाय होता, असं सगळं असल्यामुळे हा प्रश्न आहे जो सरांचा निर्माण झाला, की त्यांना सुधारण्याची संधी जर काही त्रुटी असतील तर देता आली असती. पण थेट सगळं बंद करून टाकणं, सांगतो शेकडो लोकांचा त्यात तोटा झालेला आहे. सांगतो आता आपण जे कारवाई करतो ते नियमानुसार असते. कायदा असतो, त्याचे नियम असतात. कायद्यामध्येच आपला फसायचा जो कायदा आहे त्याच्यामध्येच असं दिलेलं आहे की फोर्थ राईट सस्पेन्शन करण्याचे अधिकार आपल्या डेजिग्नेटेड ऑफिसरला आहेत. कायद्यामध्येच आहे, मी रूलसुद्धा बोलत नाही, ॲक्टमधलं प्रोव्हिजन आहे. ते कधी करता येतं? ज्या वेळेस सेफ्टी ऑफ फूड इज इन क्वेश्चन. कारण अनसेफ फूड जर प्रोडक्शन चालू ठेवलं आणि ते जर कन्झम्शन, कारण प्रोडक्शन केलं म्हणजे विकलं जाणार आहे किंवा खाल्लं जाणार आहे, चालू झालं, त्याचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट माणसाच्या हेल्थवरती होणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्या केसमध्ये आपल्याला फोर्थ राईट सस्पेंड करण्याचे अधिकार आहेत. त्याच्याबद्दल दुमत कुणाचे नाही. कोर्टाने सुद्धा ते मान्य केले, कारण ते कायद्यातलेच अधिकार आहेत. ते काय इंटरप्रिटेशनचाही भाग नाही आहे. आपण ज्या संस्थेचं नाव घेतलं, माझ्या दृष्टिकोनातून कोणतीही संस्था ही आयकॉनिक एलिट किंवा नॉन एलिट नाही घ्यायची. ती FBO आहे, फूड बिझनेस ऑपरेटर, माझ्या दृष्टिकोनातून आहे. आणि त्यांना लायसन्स दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन दिलं आहे. त्यांना त्या जे काही रेग्युलेशन आणि स्टँडर्ड ठरवले त्यानुसार त्यांनी काम करायचं आहे. आपण ज्या संस्थेची गोष्ट केली, 2020 ते 2025च्या दरम्यान 4 वेळेस इन्स्पेक्शन आलेलं आहे. 4 वेळेस. आणि 4ही वेळेस मेजर फॉल्ट सापडलेले. 4ही वेळेस ते रेकॉर्ड आहे. ही 5वी वेळ होती. मग हे 4-5 वर्षात त्यांना इम्प्रूव्ह करू वाटलं नाही. नंबर 1. नंबर 2, हायकोर्टाने जे सांगितलं किंवा हे मान्य आहे मला की 4 वेळेस तुम्ही दिली, त्याचे रेकॉर्ड आहे, त्यांनीच मागितलं, त्याने आपण रेकॉर्ड दिले. 4 वर्षे रेकॉर्ड तर आता कोणी करू शकणार नाही, जे आहे ते रेकॉर्डनुसार आहेत. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की त्यावेळेस इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलं नाही. आणि ते नंतर आमच्या लक्षात आलं की त्यावेळेस त्यांनी इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेलं नव्हते किंवा रादर पुढची कारवाईच केली नाही. म्हणजे तुम्ही एक वेळेस काही लॅकुना सापडले, त्याच्यावरती जी कारवाई करणं अपेक्षित होतं त्याच्यापुढं काहीच फॉलोअप नाही. आता ते काय नाही झालं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही त्याचं नोटीस देतोय, उत्तर घेतो, त्याचं आम्ही बघू त्या अधिकाऱ्यांचं जे जे काही कारवाई आहे. आणि म्हणून त्या केसमध्ये तुम्ही त्यांना इम्प्रूव्हमेंटची नोटीस द्या आणि मग पुढची कारवाई करा हे सांगितलं. त्याप्रमाणे पुढची कारवाई त्यांना परत इम्प्रूव्हमेंटची नोटीस दिली. त्याची पुढची कारवाई आपण नियमानुसार करतो. पण कायद्यामध्येच अनसेफ फूड ज्यावेळेस इश्यू येतो त्यावेळेस फोर्थ राईट सस्पेन्शन करण्याचे अधिकार दिलेले आहे. मग ते नियमानुसार आहेत का? ॲब्सोल्युटली आहे. गरजेनुसार आहेत का? येस. कारण याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लिस्ट ठेवलेली आहे की व्हायलेशन कोणत्या लेवलचं आहे. अनसेफ असेल तर फोर्थ राईट सस्पेन्शन, इम्प्रूव्हमेंट करण्याच्या लेवलचं असेल तर आपण इम्प्रूव्हमेंट नोटीस देतो आणि कंप्लायन्स असेल तर आपण त्यांना करत नाही. तुम्हाला मी आकडेवारी आत्ता सांगितले, 1400 पैकी जर 110 केले असेल तर किती टक्के व्हायला लागले? नॉट इवन 10%. नॉट इवन 10%. म्हणजे सरसकट करतोय का आपण? ॲब्सोल्युटली नाही. इम्प्रूव्हमेंट नोटीस 300 लोकांना जर गेले असेल, 300 प्लस, म्हणजे एक्झॅक्टली आकडा नाही, मी टेंटेटिव्ह सांगतोय, कारण दररोज डेटा चेंज होत राहतोय. तर तो किती झाला? जवळजवळ 30% झाला आहे. म्हणजे जे 30 आणि 10 40% जरी पकडले, 60% लोकांना आपण काही केलेलं नाही का, तिथं काही असं मेजर काही सापडलं नाही. आपण सांगितलं ह्या गोष्टी करा आणि याप्रमाणे करा. म्हणजे हे जे बघितलं जातं ना, ते कम्प्लीट पिक्चर बघितलं पाहिजे. आपण जे सांगताय तो इनकम्प्लीट पिक्चर आहे. आणि ज्यावेळेस इनकम्प्लीट येतो तो कदाचित इनकरेक्ट असू शकतो. आणि दिस इज व्हॉट हॅपन्स मेनी टाइम्स. मग आज तुम्ही जर मला 25 लोक 50 लोकांच्या एम्प्लॉयमेंटचा प्रश्न दाखवता, तुमच्या हॉटेलमधून त्याच्यामधून जे सेवन करतात ते 100, 200, 300, 500 लोक असतात, त्यांच्या हेल्थचं काय हा प्रश्न कोणी विचारायचा? फूड सेफ्टी कमिशनर माझी सर्वात प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जर कशाची असेल तर सेफ्टी फूडची आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट दुर्दैवानं अशी होत असणार आहे, म्हणजे कदाचित त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या असतील